तर शिवनेरीवरची दृश्य आपण पाहताय आता या ठिकाणी काही वेळातच काही क्षणातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन होईल। शिवनेरी किल्ल्यावर आज सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। तरुणांचा मोठा सहभाग आहे। अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये तरुण तरुणी शिवनेरी गडावर पोहोचलेले आहेत। तर शिवनेरी किल्ल्यावर हेलिकॉप्टरने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचतायत। ही थेट दृश्य आपण पाहताय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, शिवनेरी गडावर कसा उत्साह तुम्ही अनुभवताय? नक्कीच आनंदाचं उत्साहाचं आणि जोशाचं वातावरण सध्या या ठिकाणी आहे आणि त्यासोबतच एकच स्फूर्ती एकच ऊर्जा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात या सगळ्या मावळ्यांमध्ये शिवभक्तांमध्ये संचारलेली पाहायला मिळते। यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। हेलिकॉप्टर चॉपर या ठिकाणी पोहोचलेला आहे। अवघ्या काही क्षणामध्ये चॉपर जे आहे ते शिवनेरी या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। हेलिपॅडवर उतरणार आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी येतील। यानंतर शासकीय जे कार्यक्रम आहे त्याला सुरुवात होणार आहे। पाचवे किन्नरचे जे बँड पथक आहे ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे। त्यासोबतच सलामी दिली जाईल। छत्रपती शिवाजी वाढदिवस अत्यंत उत्साहामध्ये साजरा आनंदाचं वातावरण आहे। त्याने संपूर्ण देशामध्ये हिंदुत्वाची पताका जी आहे ती अगदी डौलानं फहरावली। त्या युगपुरुषाचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळे आपण पाचव्या आनंदाचं उत्साहाचं जे वातावरण आहे सध्या जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावरती आपल्याला अनुभवता येत आहे, पाहता येत आहे। काल रात्रीपासूनच शेकडो हजारो शिवभक्त जे आहे त्यांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळाली, त्यांचा राबता या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आपल्या कुटुंबासहित लेकरा बाळासहित शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना आपण त्यांना पाहिलेला आहे। आणि त्यासोबतच जिथे मोठ्या प्रमाणामध्ये जे त्यांची गर्दी झालेली आहे त्यामुळे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची देखील पावलोपावली दखल घेतली जाते। आज बऱ्याच कार्यक्रमांची या ठिकाणी सांगता होणार आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून काढलेल्या मसुद्यावर मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे ज्या पद्धतीनं नाराज चालत आहेत त्यावर काही मुख्यमंत्री भाष्य करणार आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचे ठरणार आहे। त्यासोबतच इतर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवराई आणि वन उद्यानाचं लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। या ठिकाणी पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि इतर मान्यवरांची देखील हजेरी असणार आहे। तिथले स्थानिक आमदार अतुल बेनके सुद्धा असणार आहे। शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वनाच्या वतीनं पहिल्या टप्प्यात 2.5 एकर क्षेत्रावर 3 वन उद्यान या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत आणि पुढच्या टप्प्यामध्ये 25 एकरापर्यंत हे वन वाढवण्यात येणार आहे आणि तेवढाही संकल्पना सह्याद्री गिरी भ्रमण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मांडण्यात आले। त्यामुळे अत्यंत रंगारंग असा कार्यक्रम होणार आहे। बऱ्याच कार्यक्रमांचं लोकार्पण सुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि त्यासोबतच विविध योजना ज्या आहेत त्यांचं देखील लोकार्पण होणार आहे। कार्यक्रमांचं लोकार्पण सुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि त्यासोबतच विविध योजना ज्या आहेत त्यांचं देखील लोकार्पण होणार आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचतात। त्यामुळे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि चॉपर जो आहे तो या ठिकाणी लँड झालेला आहे अवघ्या काही क्षणामध्ये। नक्कीच गिरीश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवनेरी गडावर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हेलिपॅड या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे आणि आता काही क्षणातच शिवनेरी किल्ल्यामध्ये त्यांचं आगमन होईल। ही दोन दृश्य जी आहे ते आपण पाहताय कशा पद्धतीनं तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आता काही क्षणातच या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचतील। शिवनेरीवरच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे शिवनेरी किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक वेगळंच अढळ स्थान आहे। शिवजन्मामुळे पावन झालेल्या या भूमीला इतिहासामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। 394वी जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि या सोहळ्यामध्ये आपल्याला सहभागी होता यावं यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मोठ्या संख्येनं म्हणजे काल रात्रीपासूनच शिवभक्त जे आहेत त्या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली होती। तरुण तरुणींचा मोठा उत्साह या ठिकाणी आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं तरुण तरुणी सहभागी झालेले आहेत। अगदी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्वांचाच उत्स्फूर्त असा सहभाग पाहायला मिळतोय। जे दृश्य जे उत्साहाचं वातावरण आज आपण शिवनेरी किल्ल्यावर अनुभवतोय तसंच वातावरण राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आज पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे।
राज्यभरातले शिवभक्त हे किल्ले शिवनेरीवर पोहोचलेले आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून अपडेट्स जाणून घेतोय। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आता चॉपर लँड झालेला ठिकाणी आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यासोबतच इतर जे पदाधिकारी कार्यकर्ते पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यासोबतच इतर जे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यासोबतच शिवभक्त जे आहे ते या ठिकाणी येतील आणि यानंतर हा शिवजन्मोत्सव सोहळा जो आहे तो अगदी दिमाखामध्ये पार पडला जाईल याची डोळा पाहावा असा हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि किल्ले शिवनेरी पूर्णपणे सज्ज झाले। महाराजांच्या जन्मस्थळी त्यांच्या स्वागतासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरवर्षी हा जन्मोत्सव इतक्याच आनंदात साजरा केला जातो, मात्र यंदाचं जे महत्व आहे ते अत्यंत जास्त आहे। सगळी दृष्टी आपण पाहतोय की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबत उपमुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी येऊन लागलेले आहेत आणि त्यासोबतच इतर जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि अवघ्या काही वेळामध्ये ज्यावेळी ते पोहोचतील त्या क्षणी मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर जुन्नर पोलिसांची बँड पथक आहे ते सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि मग बँड पथकाच्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जो पोवाडा आहे तो देखील या ठिकाणी वाजवला जाईल। सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी पालखी आहे ती सुद्धा या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेली आहे आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यासोबत संबळ वाजवत हे सगळे कार्यकर्ते आहेत, शिवभक्त आहेत या ठिकाणी पोहोचत आहेत। महाराज बाजूला सुद्धा आहेत, अजितदादा पवार सुद्धा आहेत आणि हे तिन्ही नेते महाराष्ट्राचे मोठे नेते या ठिकाणी पोहोचत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त। त्यामुळे शिवभक्तांसाठी ही एक आगळी वेगळी पर्वणी म्हणावी लागेल। नेमकी काय घोषणा करणार आहेत मराठ्यांसाठी त्याचसोबत शिवभक्तांसाठी हे पाहण्यासाठी शिवनेरी गडावर कार्यक्रमात सुरुवात होते। यामुळे कार्यक्रम लवकर सुरू होतोय आणि 9:30 वाजेपर्यंत प्रतिनिधी यांना देखील मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं विशेषतः धन्यवाद आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री महोदय खासदार आमदार आजी माजी पॉलिटिकल लीडर इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। 394वी त्यांची आज जयंती आज महाराष्ट्रामधला प्रत्येक जण साजरा करतोय। तरुण तरुणींचा मोठा सहभाग आणि आता शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते पोहोचलेले आहेत। या भव्य दिव्य अशा सोहळ्याला उपस्थित राहता यावं यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून शिवभक्त जे आहेत ते शिवनेरी गडावर पोहोचलेले आहेत। आज पहाटेपासूनचं जर आपण वातावरण पाहिलं तर एकीकडे धुकं होतं आणि दुसरीकडे फुलांनी सजलेला हा शिवनेरी किल्ला आणि या सर्व गोष्टींसाठी एक ऊर्जा, एक प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना समर्थ होण्यासाठी तर आता शिवनेरी किल्ल्यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आगमन झालेलं आहे आणि काही वेळातच सोहळ्याला सुरुवात होईल। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। चेहरा दिसत छत्रपती शिवाजी महाराज यांची ख्याती ही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे। 1870 साली महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये पहिली शिवजयंती साजरी केली आणि त्यानंतर 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला।